अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांनी पोलीस खात्याचा अभिलेख पाहता मालमत्तेचे गुन्ह्यातील मोठ्या प्रमाणातील आरोपी हे पारधी समाजातील असल्याचे लक्षात आल्यानंतर या समाजातील लोकांना गुन्हेगारीतून बाहेर काढण्यासाठी पहाट हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे। सदर उपक्रमाची सुरुवात 6 सप्टेंबर 2024 रोजी पोलीस मुख्यालय सोलापूर ग्रामीण येथील अलंकार हॉल मधील पारधी समाज बांधवांच्या मेळाव्याने केली आहे। अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक यांनी पारधी समाजातील युवक हे रोजीरोटीसाठी अनावधानाने गुन्हे करत असून यामध्ये अटक झाल्यानंतर त्यातून सुटण्यासाठी पुन्हा गुन्हेगारी, पुन्हा अटक हे दुष्टचक्र भेदण्यासाठी पोलीस खात्याकडून मदत केली जाणार आहे। तसेच या समाजातील लोकांना सरकारी योजना आणि नोकऱ्यांचा फायदा होण्यासाठी आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदान कार्ड, जातीचा दाखला अशी आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देण्यासाठी त्यांच्या वस्तीवर महसूल विभागाकडून विशेष कॅम्प आयोजित केला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली। तसेच या समाजातील शिक्षित युवकांना सरकारी नोकरी मिळण्यासाठी शिकवणी, भरतीपूर्व प्रशिक्षण यांसारख्या सुविधा उपलब्ध करून देणार असून बेरोजगार लोकांना रोजगार मिळवून देणार आहे। अतुल कुलकर्णी हे धाराशिव येथे पोलीस अधीक्षक म्हणून काम करत असताना हा उपक्रम राबवला होता। यामध्ये जिल्ह्यातील लोकांना भरतीपूर्व प्रशिक्षण, मुलांच्या शिक्षणासाठी शाळा, रोजगार उपलब्ध करून दिले असल्याने गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी फायदा झाला असल्याची माहिती दिली। सदर मेळाव्यास सरतापे सहाय्यक संचालक, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प हे हजर होते। त्यांच्या विभागाकडून पारधी समाजासाठी देण्यात येत असलेल्या शासकीय योजनांची माहिती दिली। तसेच यापुढे पोलीस विभागाच्या माध्यमातून योजनांचा लाभ हा सर्व समाजापर्यंत पोहोचवणार असल्याची माहिती दिली। मेळाव्यास अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, प्रीतम यावलकर, अप्पर पोलीस अधीक्षक, जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस अधीक्षक कार्यालयातील सर्व पोलीस अधिकारी उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश निंबाळकर, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण यांनी केले। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।